मैंने जिंदगी इस कदर जी ली, किसी से माफी मागी, किसी को माफ कर दिया, है की नाही? तरच आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करणार आहे. जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्रा षडदर्शना गिवसिता न कळे परात्मा, तो केवी मी मतील वाल्प विवेकांसे, वर्णीन सर्व विषया कुळ कर्म सक्तू, वर्णीन सर्व विषया कुळ कर्म सक्तू. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री कृष्ण महाराजांनी गीतेमध्ये अर्जुनाला निरूपण करत असताना सांगितलेलं आहे, राग द्वेष विक्तैस्तु विषयान इंद्रियश्चरण आत्मवैस्य विदेरे आत्मा प्रसाद मधिगच्छति. राग द्वेष रहित होऊन इंद्रियाद्वारे जीवनावश्यक वस्तूचं सेवन करीत जो काळ क्षेपतो तो प्रसादे मधिगच्छति, म्हणजे तो प्रसन्नता प्राप्त करून घेतो. एक्झॅक्टली आपल्याला राग का येतो? आपल्याला राग द्वेष रहित व्हायचं आहे. ज्यावेळेस आपण राग द्वेष रहित होऊ त्याच वेळेस प्रसादे मधिगच्छति, म्हणजे आपण प्रसन्नता प्राप्त करून घेऊ शकतो. मग एक्झॅक्टली राग येतो का? रागाचे फायदे काय, तोटे काय, मुळात हा आपल्याला राग कशामुळे येतो ते मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. एक्झॅक्टली राग का? रागाचा जन्म हा अपेक्षेतून होतो. अपेक्षेचा जन्म हा अहंकारातून होतो. अहंकाराचा जन्म हा मनातून होतो आणि मनाचा जन्म हा जीव स्वरूपातून होतो. मग राग जर येत असेल तर युगो अजून जिवंत आहे, आणि राग जर वारंवार येत असेल तर युगो हा ॲक्टिव्ह आहे, आणि राग जर जातच नसेल तर युगो हा शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे, मरणापर्यंत घेऊन जाणार आहे. आपण पाहतो काही मनुष्य असे असतात, त्यांचा चेहरा जर पाहिला तर सदुनीत राग, सदुनीत चेहऱ्यावर रागीट आहे. त्यांना जर विचारलं काव काय चाललं, दिसत नाही का? काव काय करता? दाड्या करतो. काव कुठे चालले? भाषणात चाललो. सरळ कधी बोलणारच नाही. हे रागीट असलेले, राग हा ॲक्टिव्ह असलेली व्यक्ती आहे. हे सरळ कधी बोलणार नाही. स्वामींनी सांगितलं तामसा प्रती बोलोची नाही, अशा व्यक्तीला बोलूच नाही म्हटले. का बरं बोलू नये? कारण अशा व्यक्तीला जर आपण बोललो तर ते तुम्हाला सुख आणि आनंद कधी देऊ शकत नाही. रागीट व्यक्तीला जर बोललो तर तो तुम्हाला दुःखच देणार आहे, त्रासच देणार आहे. कदाचित तुम्ही रायगडला गेलेले असाल नसाल, जाणार असाल. रायगडवर टकमक नावाचं एक टोक आहे, लक्ष देऊन आहे का बरं का? तिथं शिवाजी राजांच्या काळामध्ये गुन्हेगाराला शिक्षा दिल्या जायची, गडावरून कडेलोट केलं जायचं. त्या टकमक टोकावरून जर बघितलं तर एवढं भयानक आहे, तर आपण खाली जर बघितलं तर आपली नजर सुद्धा पुरत नाही, नजर सुद्धा मरते. टकमक टोकावरून उडी मारली असं कोणी म्हणेल का? आणि म्हणाल तरी तो राहील का? टकमक टोकावरून उडी मारल्यानंतर वरून नुसतं फुलं टाकायचं काम आहे, स्वाहा म्हणायचं काम आहे. मग टकमक टोकावरून उडी मारली असं कोणी म्हणेल का? म्हणाल तरी तो राहील का? एखाद्या झाडावरून उडी मारली तर म्हणेल मी झाडावरून उडी मारली, पायरीवरून उडी मारली, फांदीवरून उडी मारली. मग टकमक टोकावरून उडी मारली असं म्हणाला तरी तो राहील का? नाही राहू शकत, आहे की नाही? मग टकमक टोकावरून उडी मारल्यानंतर शरीराची जी अवस्था होते तीच एखाद्यावर रागवल्यानंतर मनाची अवस्था होते. टकमक टोकावरून उडी मारल्यानंतर शरीराचा जो लॉस होतो तोच एखाद्यावर रागवल्यानंतर मनाचा लॉस होतो. पण फरक एवढाच आहे, टकमक टोकावरून उडी मारल्यानंतर शरीराचा जो लॉस होतो तो दिसतो लगेच, कळतो लगेच,
समजतो लगेच आणि त्याच्यावरचा उपाय देखील कळतो लगेच. परंतु एखाद्यावर रागावल्यानंतर मनाची जी अवस्था होते ती दिसतही नाही, कळतही नाही, समजतही नाही, त्याच्यावरचा उपाय देखील कळत नाही. पण टकमक टोकावरून उडी मारल्यानंतर शरीराची जी अवस्था होणार आहे तीच एखाद्यावर रागवल्यानंतर मनाची अवस्था होणार आहे. मग रागवायचं की नाही रागवायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. राग म्हणजे स्वतःने स्वतःवर उगवलेला सूड होय. राग म्हणजे स्वतःने स्वतःवर उगवलेला सूड होय. एक प्रकारची ती आत्महत्या आहे. पहा तुम्ही, स्वतःने स्वतःवर उगवलेला सूड कसा. तुम्हाला जर समोरच्या व्यक्तीवर जर रागवायचं असेल तर तुम्हाला स्वतःला आधी टेन्शन घ्यावं लागेल, ताण घ्यावं लागेल, डोकं गरम करावं लागेल आणि समोरच्यावर संक्रमण करावं लागेल. बरं मला सांगा, समोरच्यावर संक्रमण केल्यानंतर समोरच्यानं ते मनावर घेतलं तर ठीक, नाही मनावर घेतलं तर. महात्मा गांधीजी होते. महात्मा गांधीजी देश स्वतंत्र झाल्यानंतर जहाजानं इंग्लंडला जात असते. जात असताना त्या इंग्रजाला खूप राग आला. एक पानं शिव्या लिहिल्या, गांधीजीला ते वाचायला दिल्या. गांधीजींनी घेतल्या, ते वाचल्या. वाचल्यानंतर कागदाचा चुरगळा केला, समुद्रामध्ये टाकून दिला. पुन्हा त्या इंग्रजाला एवढा राग आला, एवढा राग आला, 2 पानं शिव्या लिहिल्या, पिन लावली आणि गांधीजीला वाचायला दिले. गांधीजींनी घेतलं, दोन्ही पानं वाचले, पिन जी होती ती हातामध्ये ठेवली, कागदाचा चुरगळा केला, समुद्रामध्ये टाकून दिला. त्यावेळेस तो इंग्रज जवळ आला. एवढ्या भयानक शिव्या मी लिहिल्या तरी तुला राग उत्पन्न झाला नाही. त्यावेळेस गांधीजी म्हणतात, मी त्या घेतल्याच नाही. मला जी पिन पाहिजे होती ती मी घेतली, बाकी समुद्राला अर्पण. एखादा व्यक्ती, समोरचा व्यक्ती तुमच्यावर रागवल्यानंतर घ्यायचं की नाही घ्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. मनावर घ्यायचं की नाही घ्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. राग म्हणजे हा एक प्रकारचा स्वतःने स्वतःवर उगवलेला सूड आहे. तुम्ही स्वतःला त्रास करून घेता, कुणी तुम्हाला त्रास देत नाही. लक्षात ठेवा, कधी पण लक्षात ठेवा. समोरचा व्यक्ती कधीच तुम्हाला टेन्शन देऊ शकत नाही, ताण देऊ शकत नाही, तुमचं डोकं गरम करू शकत नाही. म्हणून कोण करतं? आपणच आपल्याला ताण करून घेतो, आपणच आपल्याला स्वतःला टेन्शन करून घेतो, आपणच आपल्याला स्वतःला गरम करून घेतो आणि स्वतःची प्रकृती खराब करून टाकतो. ऐक, थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर राग म्हणजे सुनामी लाटा आहे. जसं सुनामी लाटा येत असतात त्यावेळेस त्यांचा प्रोग्राम हा फिक्स नसतो की झाडं उन्मळून टाकायची, की घरं वाहून न्यायची, की मंदिरं वाहून न्यायची, का गाड्या वाहून न्यायच्या. अशा प्रकारचा कुठलाच प्रोग्राम फिक्स नसतो. सुनामी लाटेमध्ये मधामध्ये जे येईल ते उन्मळून मोकळं होत असतं. तसं रागाच्या सुनामी लाटेमध्ये नात्याची अनेक बंधनं ही तुटून गळून पडत असतात, अनेक. मग तो विचार करत नाही आई आहे का, बाप आहे का, भाऊ आहे का, बहीण आहे का, कोण आहे. नाही, जवळची नाते सुद्धा तुटून गळून पडत असतात. अजून जर थोडक्यात जर तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर राग म्हणजे नदीला आलेला पूर होय. पूर येणे म्हणजे नदी दुथडी भरून वाहणे, पूर येणे म्हणजे नदी ओव्हरफुल होऊन वाहणे, पूर येणे म्हणजे नदीला काठोकाठ भरून ओव्हरफुल होऊन वाहणे, याला पूर येणं म्हणे, पूर येणं असं म्हणतात. तसं भावनेचा पूर येणे, अंतःकरणामध्ये तुमच्या जे असतात ना त्याला भावना म्हणतात. आमच्या गाडीवर भावना लिहिलेले. बरेच जणांनी प्रश्न विचारला, म्हणजे बाबा म्हणजे भावना म्हणजे काय, त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळणार आहे. भावना म्हणजे अंतःकरणामध्ये साचलेल्या भावना, त्याचा पूर येणे म्हणजे ओव्हरफुल होऊन वाहणे. मग तिखट भावनेचा पूर येणे म्हणजे राग, लक्ष देऊन ऐका बरं का. आणि मधुर भावनेचा पूर येणे म्हणजे आनंद. तिखट भावनेचा पूर येणे म्हणजे राग. उदाहरण देऊन जर सांगायचं म्हटलं, सखाराम पाटील, पांडुरंग पाटील
दोघांचे भांडणं असतात. मग एक दिवशी काय होतं, सखाराम पाटलाकडे एक बेवडा पार्टी येते. पाटील मला पैसे द्या ना दारू प्यायला. जा रे म्हटले तिकडे. नाही म्हटले पाटील द्या ना. हां पण देतो म्हणे, पण एक आट आहे म्हणे माझी. म्हणे काय? पांडुरंग पाटलाला जाऊन शिव्या द्यायच्या म्हणे. एवढंच? हां म्हणे एवढंच. ठीक आहे काय हरकत नाही म्हटले. सखाराम पाटलांना पैसे दिले. दिल्यानंतर बेवडा पार्टी पिऊन आली. सायंकाळच्या टायमाला पांडुरंग पाटलाला जाऊन शिव्या दिल्या. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, दररोजचा नित्यक्रम सुरू. एक दिवशी काय झालं, सायंकाळची वेळ होती. सखाराम पाटलांनी त्याला पैसे दिलेले होते. दारू जाऊन पिऊन आला. पिऊन आल्यानंतर पांडुरंग पाटलाच्या वाड्यासमोर जाऊन शिव्या द्यायला लागला. त्या दिवशी पांडुरंग पाटलाच्या घरी पाहुणे आलेले होते. पाहुणे जेवायला बसलेले होते. हा भयंकर अशा भयानक शिव्या देत होता. आणि शिव्या देत असताना पांडुरंग पाटलाच्या कानावर त्या पडत होत्या. पाहुण्यांसमोर त्यांचा अपमान होत होता. पांडुरंग पाटलाला ते सहन झालं नाही. जसे उठले, जोराने उठले, बाहेर गेले तसं त्याला उचललं तसं आदळलं तसं बेवडा पार्टी गतप्राण झाली. शेवटी पोलीस आले, घेऊन गेले. जेलमध्ये खडी फोडावी लागली. क्षणाचा राग परंतु आयुष्य बर्बाद करून टाकलं. रागाचा पूर आला आणि त्या पुरामध्ये पांडुरंग पाटील वाहून गेले. इतके वाहून गेले की त्याने विचार सुद्धा केला नाही. ही बेवडा पार्टी आहे, दारू पिणारा आहे, मूर्ख आहे, नालायक आहे, पशु आहे, याच्या काय आपण नादी लागायचं. हा मूर्ख आहे, याच्या नादी लागून आपल्या जीवनाचं आपण नुकसान कशाला करायचं. त्या रागाच्या पुरामध्ये ते वाहून गेले. आपलंही असंच होतं. क्षणाचा राग असतो, त्या क्षणाच्या रागामध्ये आपण वाहून जातो. दुसरं एक गोड भावनेचा, मधुर भावनेचा पूर येणे. पहिलं तुम्हाला सांगितलं, तिखट भावनेचा पूर येणे म्हणजे राग, आणि मधुर भावनेचा पूर येणे म्हणजे आनंद. खूप सुंदर उदाहरण आहे. स्वामींची लीला आहे. स्वामींचा मुक्काम पैठणला असतो. स्वामी नागदेव आचार्यांवर उदास होतात, नाराज होतात. आणि त्यावेळेस स्वामी नागदेवाचार्यांना म्हणतात, नागदेवा जा म्हटले तू इथून. रागवतात स्वामी. नागदेव आचार्य विचार करतात, भगवंता मी जाऊ कुठं? घर तरी आम्ही मोहमाय आहे, संसार आहे, आम्ही त्याग केलेला आहे, तुझ्याकडे आलेलो आहे, तुझ्या चरणाजवळ आलेलो आहे, आता कुठं पाठवतो? विचार केला, दुसरा विचार केला, दादोसाकडे जावं, तर तीही अविद्या आहे. मग भट्टोबासाच्या लक्षात येतं, स्वामींनी रुद्रपूरला श्री गोविंद प्रभू महाराज अवतार सांगितलेला आहे. जी रुद्रपूरला जाऊ. स्वामी म्हणतात वा. स्वामी प्रसन्न होता. वा, व्यवहारामध्ये ज्याची बुद्धी उपयोगाला जाते, इकडे परमार्थामध्ये सुद्धा तो उपयोगाला जातो. सुंदर विचार आले म्हटले. स्वामी म्हणतात जा, काय हरकत नाही, परंतु एक लक्षात ठेवा म्हटले, आम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही. नागदेव आचार्य रुद्रपूरला चालले जातात. 1 दिवस होतो, 8 दिवस होतो, 15 दिवस होते. रुद्रपूरहून एक भक्तिजन स्वामींच्या दर्शनाला येतो. आल्यानंतर स्वामी विचारतात, तिथं नागदेव नावे ब्राह्मण असे, जी ऐसे कैसा असे, जी काही विचारता कैसा असे, अंगुळ्या दिस मोजित असे. अंगुळ्यानं दिवस मोजतो म्हटले. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, भगवंत मला बोलवत नाही, का बोलवत नाही? दिस मोजत असे म्हटले. पुन्हा ते निघून गेले. पुन्हा काही दिवसानंतर रुद्रपूरहून काही भक्तिजन आले. आल्यानंतर स्वामींनी त्यांना क्षमार्थ विचारली, कस काय श्रीप्रभू महाराज चांगले आहेत? नागदेव नावे ब्राह्मण असे, कैसा असे? जी काही विचारता कैसा असे? अजी पाहिची बोलणे. भगवंता आज जर तुम्ही त्यांना पाहायला जर गेला नाही तर ते संपले म्हटले. स्वामींनी सांगितलं, जा म्हटले, त्यांना सांगावं की तुम्हाला निरोप मिळताच आम्ही बोलवलं म्हटले. पहिलं जा, श्री प्रभू महाराजांनी सुद्धा भेट घेऊ नका, नागदेवाचार्यांना निरोप सांगा. रुद्रपूरला गेले. रुद्रपूरला गेल्यानंतर
नागदेवाचार्यांनी सांगितलं, तुम्हाला स्वामींनी निरोप सांगितला म्हटले. धस्कन झाला अंतःकरणामध्ये. काही भगवंत मला इथूनही पाठवून देतात काय? इथूनही दूर लोटतात काय? नाही म्हटले, तसं नाही. स्वामींनी तुम्हाला निरोप मिळताच निघावं म्हणून सांगितलं. नागदेव आचार्यांना आनंद हर्ष झाला. उठले तसं चंबुगरबळ सगळं गुढाळलं. श्रीप्रभू महाराजांकडे आले. श्रीप्रभू महाराजांना दंडवत केले. अरे मेला जाय म्हणे, जायसी म्हणे, लवकर जायसी म्हणे. भगवंताला ओढ आहे, श्रीप्रभू महाराजांना सुद्धा ओढ आहे. नागदेव आचार्य तसेच निघतात. निघाल्यानंतर दिवस रात्र करत करत दरकोस दर मुक्काम करत निघालेला आहे. दिवसात तर चालायचेच, पण रात्री सुद्धा चालत राहायचे. झोप जर आली ना, फांदी धरायची, थोड्या वेळ झोप घ्यायची आणि पुन्हा निघायची. माझ्या भगवंताला भेटायचंय, माझ्या देवाला भेटायचं. खूप दिवस झाले भगवंतानी मला दूर लोटलेले. काय गरज आहे भगवंताला माझी? काय गरज आहे माझी? काही गरज नाही. मी हीन आहे, धीन आहे. निघालेलं आहे. सकाळची वेळ आहे. स्वामी भक्तिजनाला म्हणतात, आज माझा नागदेव नावे ब्राह्मण होऊ येतो असे. भक्ताला जशी ईश्वराची ओढ आहे ना, तसं परमेश्वराला सुद्धा भक्ताची ओढ आहे. आज त्यांना आपल्याला सामोरे जायचंय म्हटले. स्वामी नदीकडे येतात. आल्यानंतर सकाळची वेळ आहे. नागदेव आचार्य आलेला आहे. सगळे भक्तिजन आलेले. कोण येत आहे ना? किती दिवसापासून येत आहे? नागदेव आचार्य आल्यानंतर स्वामींना बघितलं. धावत बाबा म्हणून धावत पळत गेले आणि स्वामींच्या गळा भेट घेतली. भगवंता का पाठवलं दूरस? भगवंता मला अहंकार निर्माण झाला होता ना, अभिमान निर्माण झाला होता ना. मी हे सगळं करतो, आश्रम मी चालवतो, मी सगळं करतो, माझ्यावरच सगळं काही अवलंबून आहे. भगवंता मला इगो निर्माण झाला होता ना, आणि तो युगो माझा अहंकार दूर करण्यासाठी, तो मला जमिनीवर आणण्यासाठी भगवंत मला तू दूर लोटलंस ना. भगवंता असं दूर लोटू नको रे. तुझ्या वियोगात तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही रे. जसं पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही, तसं तुझ्याशिवाय भगवंता आम्ही राहू शकत नाही रे. भगवंता आम्ही घरदार टेकलं, त्याजलं, टाकलं. कशासाठी टेकलं? तुझ्यासाठी टाकलं ना भगवंता. तुझ्या चरणाजवळ आलोय ना भगवंता. आणि तू जर असं दूर लोटलं तर आम्ही कुणाचा आश्रय घ्यायचं नाही भगवंता. जसं माई लेकरू येले मायाला सोडून, आईला सोडून राहू शकत नाही ना भगवंता, तसं मी तुला सोडून राहू शकत नाही भगवंता. पण मी तू तरी काय कारण आहे? माझाही माझ्या ठिकाणी तो दोष आहे भगवंता. आहे विकार आहे, विकल्प, हिंसा आहे, अनेक दोषानं मी आपल्याला दुखवलेलं आहे. अनंत सृष्टी मी तुला दुखवत आलो. याही सृष्टी कृपाळूपणे भगवंता तू ज्ञान दिलं, त्या ज्ञानानुरूप मी आचरण करत नाही ना भगवंता. तू सांगितलं त्याप्रमाणे मी आचरण करत नाही ना, म्हणून तू दूर लुटलंय ना भगवंत मला. नाही भगवंता, परंतु तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. भगवंताच्या गळ्यामध्ये पडले. लहान लेकरू रडावं तसं डसडस रडायला लागलेलं आहे. भगवंतानी पाठीवरून मायेचा हात फिरवला आणि भगवंतांनी सांगितलं, नागदेवा आता येथून तुझं केदवाई न पाठवी जे हो. इथून आम्ही तुला केदवाई आणि कधीच पाठवणार नाही हो. तो मायेचा हात पाठीवरून फिरला आणि नागदेवाचार्यांचे सगळं दुःख विसरून गेले. आम्हाला मायेचा हात फिरवणार कोणी नाही. तू असंच करतो, तू तसंच करतो, तू मूर्ख आहे, तू तसा आहे, नालाय काय, पशु आहे, चांडाळ आहे. नाही बेटा, तू खूप छान आहेस, संसार आहेस. प्रेमानं मायेचा हात फिरवणार कोणी नाही. भगवंतानी प्रेमानं मायेचा पाठीवरून हात फिरवला. सगळी दुःख नागदेवाचार्य विसरून गेले. हे आनंदाचा पूर येणं आहे. आनंदाचा जर पूर जर यायचं जर असेल तर प्रत्येक गोष्ट ही आपण कॅच केली पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही घेतली पाहिजे. संदीप पाटील म्हणून एक क्रिकेटर आहे. त्या क्रिकेटरला पत्रकारांनी प्रश्न केला. म्हटले तुम्ही कॅच खूप छान घेता. त्यावेळेस त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बॅट्समनना बॉल मारल्यानंतर
प्रत्येक बॉल हा क्रीजवर पडण्याआधी कॅचच असते, परंतु आपण त्या जागेवर नसतो म्हणून ती कॅच ठरत नाही. आणि कॅच घेण्यासाठी जे जजमेंट लागतं ना ते तुमच्याजवळ पाहिजे. सूर तुम्हाला बरोबर मारता आला पाहिजे, बॉल खाली तुम्हाला जजमेंट घेऊन बरोबर बॉल खाली तुम्हाला येता आलं पाहिजे, आणि बॉल आल्यानंतर तुम्हाला दोन्ही हातामध्ये धरून दाबता आला पाहिजे. तसं प्रत्येक गोष्ट ही घेण्यासारखी असते, परंतु आपण त्या जागेवर नसतो म्हणून ती घेतल्या जात नसते. म्हणून आपण म्हणतो ठिकाणावर तर आहे ना, जागेवर तर आहे ना, ठीक आहे. आणि ती गोष्ट कॅच करण्यासाठी तुमच्याजवळ जे जजमेंट पाहिजे ते पाहिजे, आहे की नाही. स्वामी नागदेवाचार्यावर ज्यावेळेस रागवले त्यावेळेस त्यांनी जर म्हटलं असतं, काय भगवंता मी एवढं घरदार सोडलं, सगळं केलं, तुमच्याकडे आलं, तुम्ही इथून पाठवता, नाही जाणार. नाही, स्वामींनी रागवल्यानंतरही त्यांनी ती गोष्ट कॅच केली. स्वामी विवेकानंद जे आज घडले म्हटले ना, त्याच्या पाठीमागचंही कारण तेच आहे, त्यांनी प्रत्येक गोष्ट ही कॅच केली. सकाळची वेळ होती, निसर्गरम्य वातावरण होतं. स्वामी विवेकानंद हे नदीच्या काठावर बसलेले असतात वाळूमध्ये. प्रसन्न वातावरण असतं, नदी ही झुळझुळ वाहत असते, आणि जवळच भनंग अवस्थेमध्ये पडलेलं एक मंदिर असतं देवतेचं, देवी मातेचं. स्वामी विवेकानंद ध्यानस्थ मुद्रेमध्ये असतात, मेडिटेशनमध्ये असतात. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये विचार येतो, माते अरे मी जर इथं असतो तर या पाडणाऱ्यांना म्हटलं असतं की पहिलं आधी माझ्यावर शस्त्र चालवा, मग या मंदिरावर चालवा. मी तुझ्या मंदिराचं रक्षण केलं असतं. क्षणात देवी माता प्रगट होते. अरे वा, तू आमचं आता रक्षण करणार आहेस वाटतं. आता क्षणामध्ये स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये टर्निंग पॉईंट होतो, विचार बदलतो. अरे मी कोण मातेचं रक्षण करणार? मी माझं स्वतःचं रक्षण करू शकत नाही, मातेचं काय रक्षण करणार आहे? मीपणा जो होता तो गळून पडला. पुन्हा मेडिटेशनमध्ये जातात, आणि मेडिटेशनमध्ये गेल्यानंतर, ध्यानस्थ मुद्रेमध्ये गेल्यानंतर पुन्हा मनामध्ये विचार येतो, माते मी जर ग्रस्त धर्मामध्ये असतो, मी जर संन्यास धर्मामध्ये नसतो, मी जर ग्रस्त धर्मामध्ये जर असतो तर तुझं सुंदर असं मंदिर बनवलेलं असतं. पुन्हा देवी माता प्रगट होते, आणि प्रगट झाल्यानंतर अरे वा, तू आता आम्हाला भौतिक सुविधा पुरवणार आहेस वाटतं. पुन्हा टर्निंग पॉईंट होती. स्वामी विवेकानंदाच्या मनामध्ये बदल होतो, विचार बदलतात. अरे मी कोण भौतिक सुविधा पुरवणारा? मी माझं स्वतःला सांभाळू शकत नाही, मी माझं स्वतःला हे करू शकत नाही, देवी मातेचं काय करणार आहे? स्वामी विवेकानंदाचा मी जो होता, इगो जो होता, तो सगळा गळून पडला. स्वामी विवेकानंद जे घडले म्हटले ना, त्याच्या पाठीमागचं कारण, बेसिक कारण हे आहे, प्रत्येक गोष्ट ते कॅच करत गेले, घेत गेले. तुम्हालाही जीवनामध्ये जर घडायचं असेल ना, प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला स्वीकारावी लागणार आहे, आणि स्वीकारून तुमची कृती आणि वृत्ती ही तुम्हाला व्यवस्थित बनावं लागणार आहे. भौतिक जगतामध्ये गौरव अथवा शिक्षा होत असेल तर ती कृतीला, आध्यात्मिक जीवनामध्ये गौरव अथवा शिक्षा होत असेल तर ती वृत्तीला. लक्ष देऊन ऐका बरं का, पॉईंट जबरदस्त आहे. भौतिक जगतामध्ये जी दिसते ती कृती, आणि जी दिसत नाही ती वृत्ती. कृती व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागणार आहे, वृत्ती व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला नियमन ठेवावं लागणार आहे, नियमनासाठी संयम ठेवावा लागणार आहे, आणि संयमासाठी तुम्हाला त्या ज्ञान असावं लागणार आहे, आणि ज्ञानानुरूप जर आचरण तुमचं जर असेल तर तुमची वृत्ती व्यवस्थित राहणार आहे. कृती जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायची जर असेल तर त्यासाठी नियंत्रण हवं, नियंत्रणासाठी शक्ती हवी, आणि शक्तीसाठी सामर्थ्य हवं,
आणि त्या सामर्थ्यावर कार्य हवं. उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर उदाहरणार्थ देऊन जर सांगायचं म्हटलं तर नरेंद्र मोदी देशावर पूर्ण नियंत्रण मिळवलं. एका दिवसामध्ये लॉकडाऊन केलं, बाहेर कोणी नाही, सगळं शुकशुकाट, कोरोना कमी झाला. आता आपण बघतोय लॉकडाऊन आहे परंतु पूर्णपणे व्यवस्थित नियंत्रण नाही, तर कोरोना वाढलेला आहे. एका दिवसात जम्मू आणि काश्मीरचा निर्णय घेऊन मोकळे झाले. एका दिवसात नोटबंदीचा कार्यक्रम केला आहे की नाही. हे नियंत्रण आहे. आणि नियंत्रण जर ठेवलं तर तुमची कृती चांगली राहत असते. आणि वृत्ती जर सुधारायची असेल तर नियमन पाहिजे. नियमानं तुमची वृत्ती चांगली राहत असते. आपण नाही म्हणत का तिची वृत्ती खराब आहे हो. वृत्ती ही अंतराशी संबंधित आहे, कृती ही बाह्याशी संबंधित आहे. एक जण म्हणे बाबा मला असं वाटतं म्हणे माझा भाऊ मरावून याची प्रॉपर्टी मला मिळावं. काय खराब आहे? वृत्ती खराब आहे. एक जण म्हणे बाबा मला सारखं माझ्या मनात असंच येतं म्हणे ही म्हातारं कधी मरत, ही म्हातारं कधी मरत, ही म्हातारं कधी मरत. वृत्ती खराब आहे. तुमची वृत्ती आणि कृती ही जर चांगली असेल तर तुम्ही जीवनामध्ये आनंदाचा पूर तुम्हाला येऊ शकतो. सुंदर एक लीळा आहे. दोन ब्राह्मण सहस्र भोजन घालावं म्हणून द्वारकेला निघालेले आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणी, पती पत्नी. निघाल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये गाड्या घोड्या वगैरे काही नव्हत्या, बैलगाडी असायच्या. बैलगाडीमध्ये सगळं सामान टाकलेलं आहे, तेल मीठ मिरची वगैरे, आणि दर मुक्काम करत निघालेले आहे. रस्त्यांना जात असताना चोर आले आणि चोरांनी त्यांना लुटलं. बैल एकीकडे पळाला, गाडी एकीकडे पळाली, सगळं हे झालं, सगळं लुटलं गेलं. नाराज होऊन उदास होऊन द्वारकेला आले. आणि आल्यानंतर सायंकाळच्या टायमाला ब्राह्मण हा झोपलेला आहे. झोपल्यानंतर रात्री त्याला स्वप्न पडलं, चिंता करतच झोपला. आपल्या डोक्यामध्ये जे असतं ना तेच चिंता करत आपण झोपत असतो, तसं तोही चिंता करत झोपला. झोपल्यानंतर रात्री त्याला स्वप्न पडलं, अरे तुला सहस्र भोजन जेवू घालायचं ना, चक्रपाणी नामे ईश्वर आहेत, चक्रपाणी नामे ईश्वर आहेत, त्यांना जेवू घाल, तुझं सहस्र भोजन पूर्ण कर. सकाळी उठल्यानंतर पत्नीला सांगितलं, अरे मला असं स्वप्न पडलं, चक्रपाणी नामे ईश्वर येत आहे म्हटले द्वारकेला, त्यांना जर जेवू घातलं तर 1000 ब्राह्मणाचं पुण्य लागणार आहे म्हटले, परंतु माझ्याजवळ तर काहीच नाही म्हटले, सगळं चोरांनी लुटून गेलेलं आहे. त्यावेळेस पत्नी म्हणते, वेचे विन गडबडू नका, घाबरू नका म्हटले, खर्च करायसाठी तुमच्याजवळ काही नाही ना, माझ्याकडे आहे म्हटले, भौरी आहे म्हटले. अरे हे तुझ्याकडे कसं काय वाचली? त्यावेळेस तिनं सांगितलं, चोर ज्यावेळेस लुटायला आले त्यावेळेस ही भौरी मी चोर लुटत असताना तोंडामध्ये घातली. स्त्रियांना बहुतेक वेळा सोन्या चांदीचं खूप मोहमाया असते, है की नाही. सगळं जाऊ देतील पण सोनं चांदी जाऊ देणार नाही. माझ्या बापाने घेतलेले, माझ्या याने घेतलेले. पतीला जर एखादं काम जर असेल ना तर म्हणते माझ्या बापाने घेतलेले, हक्काचं आहे की नाही. एका स्त्रीनं तर चोर लुटायला आल्यानंतर कानातलं दे म्हटल्यानंतर दिलं नाही, त्यांनी बळजबरी ओढून घेतलं, कानच तुटला. नाकातलं ओढून घेतलं, बळजबरी तुटलं. स्त्रिया शरीराला त्रास करून देतील पण सोनं जाऊ देणार नाही. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही म्हटले, आता ही भोवरी तुम्ही मोडा, याचा बाजारा वगैरे घेऊन या. ब्राह्मण गेला, बाजारामध्ये गेला, सामान सुमान आणलं, पत्नीकडे दिलं, ब्राह्मणीकडे दिलं. तू स्वयंपाकाची तयारी कर म्हटले, मी स्नान करून येतो. तिनं स्वयंपाकाची तयारी वगैरे केलेली आहे, स्नान वगैरे करून आलेलं आहे, स्वयंपाक तयार झालेला आहे. ब्राह्मणाने विचार केला की आधी चक्रपाणी नामे ईश्वर आहेत, त्यांना जेवू घालू, मग नंतर बाकीच्यांना जेवू घालू. स्वामींकडे गेला, चक्रपाणी महाराजांकडे गेला, दंड घातले, श्रीचरणाला विनंती केली, जीजी भोजनासाठी चला. चक्रपाणी महाराज आलेले आहे, पत्रवाळी वाढलेली आहे, गंधाक्षता केलेली आहे, पत्नी वाढत आहे, ब्राह्मणी वाढत आहे. ती वरण वाढायची, ते स्वामी भात जेवायचे, ती वडे वाढायची, ते पुऱ्या जेवायचे, असे विरुद्ध आरोग्य करायची. ती ब्राह्मणी वाढत राहायची, स्वामी जेवत राहायचे, वाढू काहीच म्हणत नव्हते, ती वाढायची.
असं करता करता शेवटी तिच्या मनामध्ये आली, किती खातो. असं म्हटल्याबरोबर मनामध्ये वाईट भावना आल्याबरोबर स्वामींनी हात आखडला. एवढ्या द्वारकेमध्ये तुला हाच ब्राह्मण भेटला खादाडा. मनामध्ये वाईट भावना आली. श्री चक्रपाणी महाराजांनी हात आखडला. आखडल्यानंतर पत्रवाळी उचलली. एक पत्रवाळी काढली की दुसरी हजर, तिसरी हजर, 50, 60, 100, 200, 300, 400, 500 पत्रवाळ्या निघाल्या. त्यावेळेस ब्राह्मण म्हणतो, अरे रे रे पापिनी, तू काहीतरी मनामध्ये वाईट भावना आणलीस म्हटले, नाहीतर येतची सहस्र भोजन होते. आपल्याला सहस्र ब्राह्मणाला जेवू घालण्याचं पुण्य आपल्याला इथंच लागलं असतं. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता हे पुण्य कुणाला लागलं? कुणाला लागलं? ब्राह्मणाला. कारण ग्रस्त धर्मामध्ये नियम असा आहे, तुम्ही जर अन्नदान केलं, क्रिया केली, कोणतीही पुण्यरूप क्रिया केली, तर पती आणि पत्नी दोघालाही पुण्य लागत असतं, आहे की नाही? मग मला सांगा, इथं कोणाला पुण्य लागणार? इथं कोणाला पुण्य लागणार आहे? खरं जर पाहिलं तर तिनं भोवरी तिनं वाचवली, स्वयंपाक तिनं केला, कष्ट केले, सगळं केलं, आहे की नाही? त्या भोवरीचं हे आणलं, सामान सुमान आणलं, स्वामींना जेवू सुद्धा तिनं घातलं. मग पुण्य कोणाला लागणार? ब्राह्मणाला. ब्राह्मणाला. का बरं ब्राह्मणाला लागणार आहे? मनात दोष म्हणजे का बरं ब्राह्मणाला लागणार आहे? कारण तिनं मनामध्ये वाईट भावना आली म्हणून तिला पुण्य लागलं नाही. 500 ब्राह्मणाला जेवू घालण्याचं पुण्य कोणाला लागलं? ब्राह्मणाला लागलं. आता मी असं म्हणेल, तिची कृती चांगली होती, कृती चांगली होती. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्यावेळेस चोर लुटायला आले त्यावेळेस सगळं लुटलं गेलं, परंतु भोवरी कोणी वाचवली? तिनं वाचवली. पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, भोवरी वाचवल्यानंतर आता जवळ काही नाही, तरी शेवटी ब्राह्मणाला ती म्हणते, वेचे विन गडबडू नका, घाबरू नका म्हटले. ज्यावेळेस तुम्ही पती हा कठीण प्रसंगामध्ये असतो आणि त्यावेळेस पत्नी म्हणते की घाबरू नका, माझ्याजवळ जे सोनं आहे ना, ते सोनं मी तुम्हाला देते, ह्या सोन्यापेक्षा माझं ते सोनं लय मोठं आहे का? आणि पतीच्या ती उपयोगाला येते. त्यावेळेस पतीला पत्नीबद्दल खूप मोठा अभिमान वाटत असतो, खूप मोठं अभिमान वाटत असतो. त्यावेळेस ती म्हणते की घाबरू नका, माझ्याजवळ आहे. आता हा विचार आहे की पुढं कसं होईल, काय होईल याचा विचार नाही, तरी सुद्धा भोवरी तिनं दिलेली आहे पतीला. तिसरी गोष्ट, ते देऊनही भाजीपाला वगैरे सगळं कोणी आणलेलं आहे? ब्राह्मणाने आणलेलं आहे. स्वयंपाक कोणी केला? तिसरी गोष्ट, स्वयंपाक ब्राह्मणीनं केलेला आहे. सगळं तिनं केलं. जेवू कोणी घातलं? चौथी गोष्ट, जेवू तिनंच घातलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे तिची कृतीही चांगली होती, परंतु वृत्ती चांगली नव्हती. वृत्ती चांगली नसल्यामुळं पुण्य कोणाला लागलं? ब्राह्मणाला लागलं, की म्हणून आपली कृती आणि वृत्ती ह्या दोन्ही चांगल्या हव्या. आणि आपली कृती आणि वृत्ती जर सुधारायची जर असेल, त्यासाठी विशिष्ट वयानंतर काही गोष्टी या विसरल्या पाहिजे. विशिष्ट वयानंतर 40 नंतर तरी कमीत कमी आपण काही गोष्टी विसरल्या पाहिजे. विसरणे ही आध्यात्मिक प्रवृत्ती आहे आणि लक्षात ठेवणे ही भौतिक प्रगती आहे. लक्ष देऊन आहे का बरं का? विसरणे ही आध्यात्मिक प्रगती आहे आणि लक्षात ठेवणे ही भौतिक प्रगती आहे. मग लक्षात ठेवणे ही भौतिक प्रगती आहे कशी? तुम्ही लक्षात जर ठेवलं, तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील बनणार आणि त्याने करून अशांती प्राप्त करून घेणार. लक्षात ठेवणे ही भौतिक प्रगती आहे, त्याने करून श्रीमंतीकडे वळतो आणि अशांती प्राप्त करून घेतो. लक्षात ठेवणे ही आध्यात्मिक प्रवृत्ती आहे, त्याने करून समृद्धीकडे वळतो आणि शांती प्राप्त करून घेतो. मग शांती प्राप्त करायची का अशांती प्राप्त करायची हे तुम्ही ठरवायचं.
तुम्हाला तुम्ही डॉक्टर इंजिनियर व्हायचं जर असेल, वकील व्हायचं असेल, हे अभ्यास करायचा ते अभ्यास करायचं, किती कॉम्पिटिशन आहे, किती हे भानगडी, अशांती प्राप्त करून घेतो मनुष्य. आणि लक्षात ठेवून विसरणे ही आध्यात्मिक प्रवृत्ती आहे, प्रगती आहे. त्याने करून समृद्धीकडे वळतो आणि शांती प्राप्त करून घेतो. आपण काही गोष्टी विसरतच नाही. त्यांनी माझं असं केलं, तो माझ्याशी असं वागला, तो माझ्याशी तसं केला, त्याला मी पाहिल्याशिवाय राहणार नाही, त्याला मी मारल्याशिवाय राहणार नाही. एकट्टी असताना खूप कमाई केली ना, खूप हे केलं ना, IT मध्ये फिरायचं ना, आता पहा ना कसं मरमर आहे, आणि त्याला एक दिवशी मी पाहिल्याशिवाय राहणारच नाही. विसरत नाही आपण, डोक्यामध्ये ठेवतो, घाणेरडे विचार डोक्यामध्ये ठेवतो. मग 40 नंतर सुद्धा कमीत कमी ह्या गोष्टी आपण विसरलं पाहिजे. आता भविष्य झालंय ना ते. जसा घरातल्या कचऱ्याला कचराचा डब्बा असतो, तसा मनातल्या कचऱ्याला सुद्धा कचऱ्याचा डब्बा असतो. डोक्यातले जे घाणेरडे विचार आहे ना, ते कचऱ्याच्या डब्यामध्ये आपण टाकून द्यायचे असते. विसरणे ही आध्यात्मिक प्रवृत्ती आहे, प्रगती आहे. त्याने करून शांती प्राप्त करून घेतो, टेन्शन नाही. डोक्यामध्ये घाणेरडे विचार आपल्याला साठवायचे नाही. जर तुम्हाला जीवनामध्ये शांती प्राप्त करायची असेल, तर डोक्यामधला असलेला कचरा जो आहे तो आपण बाजूला टाकायचा आहे, बाजूला टाकायचा आहे. तरच आपल्या जीवनामध्ये प्रगती होणार आहे, तरच आपल्या जीवनामध्ये प्रगती होणार आहे. राग हा डोक्यातला कचरा आहे, घाण आहे, तो बाजूला टाकायचा, टाकून द्यायचा आहे. आपण बारीक सारीक गोष्टीवरून विचलित होत असतो, राग आपल्याला निर्माण होत असतो. आणि असा काहीसा गैरसमज निर्माण झालेला आहे. रागवायच्या वेळेस जर आपण रागवलो नाही तर इम्प्रेशन वगैरे कमी होतं. तसं काहीही नाही. एवढा भयंकर आपला राग आहे, क्रिकेट खेळताना तर आम्ही स्वतःला सुद्धा माफ करत नाही. बॅट मारून घेईल, स्टंप उघडून टाकेल, बॉल जोरानं आदळेल, हे राग आहे. तुम्ही बघा, एखादं तुम्ही गेला रोडवर असताना तुम्हाला धक्का लागला, दिखता नाही क्या, दिखता नाही का म्हणजे दिसत नाही, हे त्याचं उत्तर नाही आहे. दिसतं त्याला, तो शरीराने जरी तिथं असला, फिजिकली तरी तो तिथं असला, पण मेंटली तो तिथं नसतो. त्याचा बॉस त्याला रागवलेला असतो, पत्नीनं त्याला चहा लवकर दिलेली नसते. तुमच्यासारख्या तरुण मंडळीचे प्रश्न तर वेगळेच असतात, आहे की नाही. दिखता नाही का हे त्याचं तर उत्तर नाही. त्याला दिसतं त्याला, परंतु तो पाहत नसतो. दिखताय क्या दिखता नाही हे उत्तर नाही देणार, या क्वेश्चनचं उत्तर ते नाही आहे. दिसतं त्याला, परंतु तो पाहत नसतो. ठीक आहे. आपल्याला प्रचंड राग येत असतो, प्रचंड राग येत असतो, प्रचंड राग येत असतो. परंतु राग आल्यानंतर कधी कधी आपण शरीराला जास्त लागतं का मनाला जास्त लागतं. एखादा व्यक्ती घसरून जर पडल्याबरोबर तो कुणाकडे पाहतो, तो शरीराला पाहत नाही, इकडे तिकडे पाहतो, मला कोणी पाहिलंय का. कारण शरीराला लागण्यापेक्षा तो मनाला जर लागलं तर त्याला जास्त लागत असतं. अपमान त्याला सहन होत नसतो, आहे की नाही. मग शरीराला लागण्यापेक्षा मनाला लागणं हे जास्त असतं, आहे की नाही. मग राग हा तुम्हाला वारंवार येत असतो. या रागावर फक्त एकच उपाय, मैंने जिंदगी इस कदर झेली, मैंने जिंदगी इस कदर झेली, किसी से माफी मांगी, किसी को माफ कर दिया. या रागावर एकमेव उपाय असा आहे की कुणाला आपण जर आपल्याशी संबंधित काही गोष्टी घडल्या तर आपण त्याला माफ करायचं. आणि आपल्याला जर रागवायचा एखादा प्रसंग आला तर त्यालाही माफ करायचं. कुणी आपल्याला रागवलं तर त्यालाही माफ करायचं. आपण सॉरी म्हणतो, सॉरी हा शब्द असा झालेला आहे, डिबेट झालेला आहे. तो सॉरी म्हणण्यामध्ये आम्हाला आमचा काही लॉस वाटत नाही. सॉरी यार, माफ करा असं मनावर, आहे की नाही. आणि सॉरी म्हटल्यानंतरही पुन्हा त्यांना काही म्हटलं, सॉरी म्हटलो ना, सॉरी म्हणण्यामध्ये आम्हाला आमचा लॉस वाटत नाही. सॉरी हा शब्द डिबेट झालेला आहे, सहज झालेला आहे, ठीक आहे नाही. मित्रा माफ कर बरं, म्हणू शकतो का, ठीक आहे. मैंने जिंदगी इस कदर झेली,
किसी से माफी मागी, किसी को माफ कर दिया, है की नाही? तरच आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करणार आहे. रागाच मला इगो नाही हे म्हणणं सुद्धा एक इगो आहे. हे म्हणणं सुद्धा इगो आहे. मला राग अजिबात येतच नाही हे म्हणणं सुद्धा इगो आहे. मग रागाला तुम्ही नियंत्रण करू शकता, कंट्रोल करू शकता. करत करत मी आता स्वतःला मला राग येत नाही असं म्हणू शकत नाही, पण बरंचसं आता मी नियंत्रण केलेलं आहे. आपण काय करतो, आपण आपल्या जीवनाचा लगाम हा परिस्थितीच्या हातामध्ये देतो. मी काय करू, परिस्थिती जर निर्माण झाली, तो माझ्यावर धावून आला. आपण आपल्या जीवनाचा लगाम जो आहे ना आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे. आपण आपल्या जीवनाचा लगाम हा परिस्थितीच्या हातामध्ये देतो. रागावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता, कंट्रोल करू शकता, हळूहळू करू शकता. आम्ही तर आतापर्यंत एवढं कंट्रोल केलं की आमच्यावर समोर कोणी धावून जरी आला काही फरक पडू शकत नाही. म्हणून मी एखाद्याला जर म्हणतो तुम्हाला जर रागवायचं असेल तर माझ्यावर रागवा. रागाला हे नियंत्रण आपण कंट्रोल करू शकतो. मग यार बिघडलेली जी गोष्ट आहे तिला सुद्धा आपल्याला सुधारायचं आहे. कशा प्रकारे सुधारायचं, शेवटचं उदाहरण सांगतो आणि संपवतो. खूप सुंदर उदाहरण आहे. जयपूर या गावामध्ये माझी पोती असते. सायंकाळची वेळ असते. पोतीला मी गेलेलो असतो आणि पोतीला गेल्यानंतर पोतीला आता सुरुवात होणार आहे. 5-1 मिनटं बाकी असतात. त्यावेळेस एक सिकीन माझ्याकडे येते. आल्यानंतर म्हणते, बाबा आज तुमचा बड्डे. अरे बेटा माझा बड्डे? हो बाबा बड्डे आज तुमचा. अरे मलाच माहीत नाही, लक्षच नाही, कारण मी कधी बड्डे साजरा करतच नाही आणि विचारही करत नाही त्याचा. पण माझ्या शिकणीला मात्र तो लक्षात होता. आणि तुमचा बड्डे आहे, त्या बड्डे निमित्त मला आज अगदी रडून पडून तिनं प्रार्थना केली, बाबा आज तुमच्या बड्डेच्या दिवशी मला एक गिफ्ट तुम्हाला भेट द्यायची आहे. परंतु माझी अट एवढी आहे, तुम्ही ज्यावेळेस पोती सुरुवात करणार ना त्यावेळेस मी चित्र काढायला सुरुवात करणार आणि पोती संपल्याबरोबर मी ते तुम्हाला भेट देणार आहे. म्हटलं बाळा काय हरकत नाही, ठीक आहे काय हरकत नाही. तिनं टेबल वगैरे मांडला, कलर वगैरे मांडले. आता काढायला सुरुवात करणार तेवढे जवळ एक लहान मुलं क्रिकेट खेळत होती. तो बॉल आला, बॉल आल्यानंतर त्याच्यावर ते पडला. कलरची जी बॉटल होती ती कागदावर सांडल्या गेली. सांडल्या गेल्यानंतर तिनं माझ्याकडे पाहिलं, कलरच्या त्या पेपरवर पडलेल्या कलरकडे बघितलं आणि बघितल्यानंतर माझ्याकडे बघितलं. त्यावेळेस मी तिला म्हटलं, बेटा कुणीतरी चित्र काढायला सुरुवात केलेली आहे, फक्त रंग तुला त्याच्यामध्ये भरायचे आहे. बहुतेक वेळा काय होतं, आपण मनुष्य हा चित्र काढायला सुरुवात करतो, ते चित्र कधीच पूर्ण होत नसतं. परंतु नियतीनं काढायला केलेलं, नियतीने चित्र काढायला सुरुवात केलेलं चित्र मात्र नेहमी पूर्ण होत असतं. बेटा नियतीने चित्र काढायला सुरुवात केलेली आहे, फक्त तुला त्याच्यामध्ये रंग भरायचा आहे. 4 ठिकाणी कोपऱ्यामध्ये पडलेला कलर तिनं एवढं सुंदर चित्र बनवलं. विचित्र असलेल्या कोपऱ्यावर पडलेल्या याच्या कागदावर तिने एवढं सुंदर चित्र बनवलं, एवढं सुंदर चित्र बनवलं. काय बनवलं असेल? श्रीकृष्ण महाराजांचं चित्र बनवलं आणि ते मला भेट दिलं. त्यावेळेस तिनं सांगितलं, बाबा हे तुम्ही कुठेही ठेवा, हा तुमचा प्रश्न आहे, पण सकाळी उठल्यानंतर तुमच्या समोर हे चित्र दिसलं पाहिजे. मी म्हटलं बेटा काय हरकत नाही, काय हरकत नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे अनवॉन्टेड गोष्टीला आम्हाला वॉन्टेड करता आलं पाहिजे. विचित्र गोष्टीला आम्हाला चित्रामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. बिघडलेली गोष्ट आम्हाला सुधरून आणता आली पाहिजे. बिघडलेलं वातावरण आहे ना ते सुधरून आम्हाला प्रसन्न वातावरण तिथं करता आलं पाहिजे. समोरचा व्यक्ती रागवला तरी तुम्हाला ते बिघडलेली गोष्ट आहे, टेन्शनमध्ये आहे, ताणामध्ये, तरी तुम्हाला प्रसन्न करता आलं पाहिजे.
सुंदर एक उदाहरण आहे, जोक सांगतो आणि संपवतो. प्रख्यात्रे होते, सकाळची वेळ होती, आंघोळ वगैरे केलेली होती, फ्रेश झालेले होते आणि फ्रेश होऊन बाहेर निघालेले असतात. वर दुसरी रूम जी आहे, वरची रूम जी आहे ती भाड्याने दिलेली असते, भाडेकरू तिथे असतात. सकाळी ती बाई उठली, रात्री उरलेला भात होता तो घेतल्यानंतर जांभळ्या देत बाहेर आली तशी भात फेकल्यानंतर आत्रेंच्या अंगावर तो पडला. आता आत्रेंनी तर रागवायला पाहिजे होतं, टेन्शनमध्ये यायला पाहिजे होतं, ताणामध्ये यायला पाहिजे होतं. आत्रे रागवले नाही, टेन्शनमध्ये आले नाही, ताणामध्ये आले नाही. त्यांनी वर पाहिलं आणि वर पाहिल्यानंतर त्या बाईला म्हणतात, बाई भात आला, वरण कावा येतं. अनवॉन्टेड गोष्टीला आम्हाला वॉन्टेड करता आलं पाहिजे, विचित्र गोष्टीला आम्हाला चित्रामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे, रागामध्ये असलेल्या व्यक्तीला आम्हाला शांत करता आलं पाहिजे. जीवनामध्ये आपणच आपल्याला टेन्शन घेत असतो, ताण घेत असतो आणि आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. म्हणून स्वामींनी, श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे, राग द्वेष विक्तैस्तु विषयान इंद्रियश्चरण आत्मवैसे विधेर्यात्मा प्रसादे मधी गच्छति. राग द्वेष रहित होऊन इंद्रियाद्वारे जीवनावश्यक वस्तूचं सेवन करीत जो जीवन कंटतो ना, तो प्रसादे मधी गच्छति, तो प्रसन्नता प्राप्त करून घेत असतो. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला, म्हणून आपण पाहतो की आपले चेहरे कसे आहे, ओरबडलेले आहे, टेन्शनमध्ये आहे, ताणामध्ये. काहीचे चेहरे तर सदुनीत रागामध्ये आहे. आपल्याकडे चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कुत्रे भुकायला सुरुवात करतात, आहे की आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नाही. प्रसादे मधी गच्छति. आपल्या जीवनामध्ये जर प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची असेल तर राग द्वेष रहित आपल्याला व्हायचं आहे. रागाला दूर लोटायचं आहे. हे डोक्यातला कचरा आहे, कचरा बाजूला टाकून द्यायचा आहे. आपली वृत्ती सुधारायची आहे, कृती सुधारायची आहे आणि विशिष्ट वयानंतर जे घडलेले प्रसंग आहे ना, हे सगळे विसरून जायचे आहे. आणि हे सगळे ज्यावेळेस आपण विसरून जाल त्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होईल. ज्यावेळेस राग द्वेष रहित आपण होऊ त्याच वेळेस आपलं जीवन हे सुंदर बनणार आहे. लाईफला आपण ग्रेसफुल बनवणार आहोत, सुंदर बनवणार आहोत आणि आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होणार आहे. भावी जीवनामध्ये आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ती प्रसन्नता प्राप्त व्हावी. आपल्यामध्ये जे असलेले रागद्वेष आहेत, घाणेरडे विचार आहेत, हे सगळे विचार आहे याला कचऱ्याच्या डब्यामध्ये आपल्याला टाकून देता यावं. समोरचा व्यक्ती रागवल्यानंतरही आपल्या अंतःकरणामध्ये राग निर्माण होऊन एवढी शक्ती, आपल्या सहनशक्ती आपल्यामध्ये बाणावी. आपल्या भावी जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त करून घ्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधूच सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.